क्लास 12 बोर्ड एक्झामसाठी मराठी सब्जेक्टची परफेक्ट स्ट्रॅटेजी घेऊन आलेले आहे, जेणेकरून तुम्ही मराठी सब्जेक्टला कमीत कमी वेळ देऊन चांगले मार्क्स स्कोर करू शकता। आता तुम्हाला मी सांगतो, मराठी सब्जेक्टच्या पेपरमध्ये जवळपास 46 मार्क्स मिळवणं खूप सोपं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे कोणत्या टॉपिकला तुम्हाला फोकस करून तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता। तर आपण आता हे जे सोपे 46 मार्क्स आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे मिळवायचे, त्याची कशा प्रकारे तयारी करायची ते पाहूया। मुलांनो, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस पण तुम्ही मित्रांनो मराठी सब्जेक्टचा अभ्यास करायला सुरुवात कराल त्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साहित्य प्रकार हा जो विभाग आहे तो तुम्हाला अभ्यासायला घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला शोध आणि गडी दोन कथा पाहायला मिळतील। तुम्हाला त्या कथा वाचायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत। जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो, फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही हे करू शकता। आणि तुम्हाला सांगतो, एक्झाम मध्ये हे तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारलं जातं। खूप सोपे मार्क्स आहेत मित्रांनो, हातातले मार्क्स तुम्हाला घालवायचे नाहीत। तुम्हाला सांगतो मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक उतारा विचारला जातो आणि उताराखाली काही प्रश्न आणि त्यानंतर एक सेपरेट प्रश्न आहे ज्यामध्ये फक्त प्रश्न विचारले जातात। खूप सोपे प्रश्न असतात मित्रांनो। जर तुम्ही कथा व्यवस्थित वाचली तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। तुम्ही हे जे 10 मार्क आहेत तुम्ही इझिली मित्रांनो मिळवू शकता। आता यानंतर अजून एक असा सोपा पार्ट आहे ज्यामध्ये तुम्ही इझिली मार्क्स स्कोर करू शकता, तो म्हणजे उपयोजित मराठीचा विभाग। तुम्हाला एकूण एक्झाम मध्ये 14 मार्क्ससाठी विचारला जातो। तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 मित्रांनो घटक आहेत: मुलाखत, माहिती पत्रक, अहवाल आणि वृत्तलेख। यामधील कोणतेही 2ची तुम्ही तयारी करा, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक एक प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे असतात। तुम्हाला मी सांगतो, तुम्ही फक्त 2ची तयारी करा आणि त्यावरील 2 क्वेश्चन सोडवून टाका। तुम्ही मित्रांनो इझिली मित्रांनो यामधील 14 मार्क्स स्कोर करू शकता। जास्त वेळ लागणार आहे मित्रांनो, फक्त एका तासामध्ये तुम्ही हा घटक सुद्धा मित्रांनो परफेक्ट करू शकता। आता तुम्हाला मी सांगतो, जवळपास 46 मार्क्स तुम्हाला मी सांगितले ते जे सोपे आहेत तुम्हाला मिळवण्यासाठी, त्यातील 24 मार्क्स तर झालेले आहेत। आता राहिले मित्रांनो बाकीचे मार्क्स। तुम्हाला सांगून देतो मित्रांनो, आपला व्याकरण व लेखन विभागातील जो मित्रांनो निबंध लेखन असतो, तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी मित्रांनो एक्झाम मध्ये निबंध लिहिण्यासाठी विचारला जातो। काही एव्हरग्रीन टॉपिक जे मित्रांनो एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत असे मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल, त्याची तयारी करा। तुम्ही निबंधामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जास्त तयारी करण्याची गरज नाहीये। तुम्ही मित्रांनो लहानपणापासून निबंध लिहित आलेले आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त काही तयारी करण्याची गरज नाहीये। तुम्ही यामध्ये सुद्धा मित्रांनो इझिली 10 मार्क्स स्कोर करू शकता। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपला जो मित्रांनो गद्य विभाग असतो, म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये 2 पठित उतारे आणि मित्रांनो एक अपठित उतारा विचारला जातो। ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, गद्य विभागामध्ये जवळपास 8 मार्काचे मित्रांनो सोमतचे प्रश्न असतात। आणि मित्रांनो सोमत म्हणजे काय, ते तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतं। तुम्ही काही जरी लिहिलं तर मित्रांनो तुम्हाला तिथे मार्क्स भेटतात आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिलं तर तुम्हाला मित्रांनो आउट ऑफ सुद्धा मित्रांनो 8 मार्क्स मित्रांनो गद्य विभागामध्ये मिळू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, पद्य विभागामध्ये मित्रांनो एकूण 4 मार्क्ससाठी सोमत विचारले जातं, म्हणजे झाले मित्रांनो 12 मार्क। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, साहित्य प्रकारचे 10 मार्क, उपयोजित मराठीचे 14 मार्क, व्याकरण व लेखनमध्ये निबंध लेखनाचे 10 मार्क आणि त्यानंतर इकडचे मित्रांनो सोमतचे 12 मार्क। जवळपास मित्रांनो 46 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता मराठीच्या पेपरमध्ये। राहतात मित्रांनो बाकीचे कोणते मार्क्स, गद्य विभागातील आणि पद्य विभागातील मित्रांनो जे आकलन कृती आहे आणि मित्रांनो व्याकरणाचा विभाग आहे। तुम्हाला सांगतो मित्रांनो, गद्य आणि पद्य विभाग म्हणजे कविता आणि उतारे जे मित्रांनो प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पुस्तक चाळावं लागेल, पूर्ण पुस्तक वाचावं लागेल। परंतु माझं म्हणणं आहे मित्रांनो, तुम्ही यामध्ये टाइम वेस्ट करू नका। तुम्हाला फक्त कविता वगैरे मित्रांनो त्यातील जे काव्य सौंदर्य आहे, रसग्रहण आहे, त्याची तुम्ही तयारी थोडीफार करा। बाकी मित्रांनो उतारेची वगैरे तयारी करत बसू नका। तुम्ही एक्झाम मध्ये आल्यानंतर तुम्ही मित्रांनो उतारेवरील क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता। मित्रांनो तुम्हाला फक्त चांगल्या प्रकारे वाचायचं आहे। कवितेचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो, कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे रीड करून मित्रांनो त्यातील जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। राहतो भाग मित्रांनो व्याकरण विभागाचा। व्याकरण विभागासाठी तुम्हाला काय करायचे, टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो एका व्हिडिओची मित्रांनो मी लिंक देऊन देईल, ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व घटक मित्रांनो एकत्र शिकवलेले असतील, म्हणजे एका वन शॉट व्हिडिओची लिंक टाकून देईल। तो व्हिडिओ पहा, व्याकरणाचा टॉपिक आहे तो मित्रांनो कव्हर करा। मित्रांनो तुम्ही व्याकरणामध्ये सुद्धा इझिली 10 मार्क्स स्कोर करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मराठी सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्ही इझिली मित्रांनो मराठी पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।